नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला काहीही मिळालेलं नाही। शेतकऱ्याचा विश्वासघात झालेला आहे। खरं तर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती आणि ते महायुतीचे नेते होते। तसं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं होतं, पण ते आश्वासन त्यांनी बाजूला ठेवलं। आजच्या बजेटमध्ये खरं तर त्याची तरतूद व्हायला पाहिजे ती झालेली नाही। मागच्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांना जे ठिबक सिंचनासाठी अनुदान दिलं जातं ते अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये। अशा अनेक योजना सरकारने जाहीर केल्या अनुदानाच्या, परंतु त्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। त्यामुळे या बजेटमधून शेतकऱ्याच्या हाताला काही लागलेलं नाही, झालाय फक्त तो विश्वासघातच झालेला आहे। शेतकरी आत्महत्या पण मोठ्या प्रमाणात वाढल्या। याचं कारण प्रत्येक पिकाला हमी भाव द्यायचा आणि हमी भावापेक्षा 20% अनुदान द्यायचं आश्वासन याच महायुतीनं निवडणुकीमध्ये दिलेलं होतं। प्रत्यक्षामध्ये मात्र केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 20% आयात शुल्क लावले, कांद्याचे भाव गडगडले। टांझानियातून डाळ आयात केली, हरभरा आणि तुरीचे भाव गडगडले आणि खरेदी केंद्र सुरू नाहीत। पामतेल आयातीवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं शून्य केलं, त्यामुळं सोयाबीन 9,000 वरनं आज 3800 पर्यंत येऊन ठेपलेला आहे। हमी भाव आहे 4,892। म्हणजे हमी भावावर 20% अनुदान राहिलं बाजूला, हमी भाव सुद्धा मिळेनाच झालाय। तीच अवस्था कापसाची आहे। सरकारनं 1 रुपयामध्ये पीक विमा देणार असल्याचा गाजावाजा केला, पण शेतकऱ्याच्या हातात ठेंगा दिला। सरकारच्या हिश्श्याची रक्कमच विमा कंपन्याला अजून सरकारनं भरलेली नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाही। खरीपाचा हंगाम संपून 3 महिने होत आले, रब्बीची कापणी सुरू झाली तरी अजून खरीपाच्या विम्याचे पैसे मिळालेले नाहीत। गेल्या वर्षी 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम मिळाली होती, यावर्षी केवळ 693 कोटी रुपये मिळालेले आहेत। आणि म्हणून आर्थिक अडचणीमुळे, आर्थिक कोंडी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत।